मैत्रिणींनो, महाशिवरात्री नुकतीच झालेली आहे आणि मार्केटमध्ये जिकडे तिकडे आपल्याला रताळीच बघायला मिळतात. आपल्या इथे महाशिवरात्री झाली की ह्या रताळ्यांच्या पुऱ्या हमखास केल्या जातात. महाशिवरात्रीला आपण याच रताळ्यांचा शिरा उपवासाला करतो. हा मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. रताळ्याचा गोडवा आणि कणकेचा खुसखुशीतपणा यामुळे या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. सामान्य पुऱ्यांपेक्षा या पुऱ्या अधिक मऊ आणि रसाळ असतात. चला मग आता आपण इथे अशाच ह्या पुऱ्यांसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू. अर्धा किलो इथे मी रताळी घेतलेली आहे. मध्यम आकारांची रताळी आहे. त्यानंतर ही रताळी आपण कुकरमध्ये लावून घेणार आहे. कुकरमध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि रताळ्यांमध्ये देखील अगदी नाममात्र पाणी घालायचं आहे. छान हा कुकर आपण आता गॅसवर ठेवून मंद आचेवर कुकर ठेवायचा आणि 2 ते 3 शिट्ट्या ह्या होऊ द्यायच्या आणि नंतर हा कुकर झाला की थंड व्हायला बाजूला आपण ठेवून देऊ. इकडे आपण उकडलेले रताळे घेतले, त्याची साल काढून ती छान मॅश करून घेतलेली आहे. तर बघा इथे अर्धा किलो हे उकडलेले रताळे आहेत. कणिक घेतलेली आहे आवश्यकतेनुसार, सोबतच अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं. एका कोपरमध्ये स्मॅश केलेली ही रताळी घ्यायची. मी इथे सुरुवातीला आता 3 चमचे कणिक घेणार आहे, सोबतच रवा टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे. हे सर्व एकत्र करून आता आपल्याला बघायचं आहे की यामध्ये आता परत कणकीची आवश्यकता आहे का. असल्यास परत तिथे कणिक घालून घ्यायचे. छान मिक्स करून घट्टसर असं इथे गोळा बनवून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिट हे रेस्ट करायला ठेवायचं. बाजूलाच आपण याचा पाक तयार करणार आहोत. 3 कप इथे मी साखर घेतलेली आहे. साखरेमध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून आपण गॅसवर ठेवून याचा एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्ती घट्ट पाक नको आहे आपल्याला. बघा इथे आता आपला एक तारी पाक हा तयार झालेला आहे. बाजूलाच आपण पुऱ्या लाटून घेणार आहेत आणि एका वाटीने छान गोल गोल अशा ह्या काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे ह्या पुऱ्या खूप पातळही नाही आणि खूप जाड्याही नाही. तर अशा प्रकारे आपण इथे ह्या पुऱ्या ह्या सगळ्या गोल लाटून घेतलेल्या आहे. बाजूला तुम्ही एका कढईमध्ये तेल किंवा तूप घेऊन ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहे. कणकेमध्ये रवा टाकल्यामुळे या पुऱ्यांना छान खुसखुशीतपणा येतो. अशा छान मंद आचेवर होऊन ह्या लालसर झालेल्या आहेत. आता साईडला आपण जो पाक केला होता त्यामध्ये छान वेलची पावडर टाकून घेणार आहोत, म्हणजे मस्त खायला सुगंधित अशा पुऱ्या होईल त्या. यानंतर आपल्याला पाकांमध्ये पुऱ्या घालून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकतर पुऱ्या गरम हव्यात किंवा पाक गरम हवा. आता पुऱ्या टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिट आपण हे असंच रेस्ट करायला ठेवू. एका प्लेटमध्ये छान पुऱ्या काढून घ्यायची आहे आणि त्यावर वेलची पावडर टाकायची आहे आणि सोबतच ड्रायफ्रूट्सचे काप टाकायचे आहे. तर इथे आपल्या ह्या आता पाकातल्या रसाळ अशा पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. बघा किती छान वाटतात आणि चविष्ट देखील. आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.